नमस्ते सर्वांना. चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत करते. आज आपण ही साडीची लेस मी इथे काढून घेतलेली आहे आणि इथे 6-6 इंचाच्या पट्ट्या तयार करून इथे मी या साडीचा असा यूज करणार आहे. पायपुसणी वगैरे बनवणार आहे त्याचे मी. आणि याचे जे मोठे-मोठे पॅच होते साडीवरचे खालच्या साईडचे, बॉटमचे, तर ते पॅच पण मी एकत्रित असे कट करून ठेवलेले आहेत. त्याचा यूज मी एखादी बॅग बनवण्यासाठी किंवा काही यूज करेल त्यावेळेला तुम्हाला मी व्हिडिओ शेअर करेन. तर इथे मी नॉन-वेज फॅब्रिक घेतलेलं आहे आणि त्यावर मी अशा क्रॉसमध्ये रेषा मारून घेतलेल्या आहेत. आणि त्यावर आपण लेस बसवून घेणार आहोत. तर या नॉन-वेज फॅब्रिकवर आपण रेषा मारून घेतलेल्या आहेत. त्यानंतर इथे अशा क्रॉसमध्ये अशा ह्या पट्ट्या बसवून घ्यायच्या आहेत. तर डाव्या बाजूला मी पायपिंगची बाजू ठेवलेली आहे लेसची आणि ही लेस दुसरी पट्टी ठेवल्यानंतर दुसरी पायपिंगची लेस जी आहे उजव्या साईडची ती त्यावर ठेवायची आहे. आणि जसजसं आपण हे लेस लावू तसं आपण जितकं पाहिजे तेवढंच आपण इथं कट करत आहोत. कारण आपण लेसचे तुकडे करून वेस्ट घालवणार नाही आहे. कारण इथे बघू शकता लेस आत सरकवायची आहे आणि दुसरी पट्टी उजव्या साईडची त्याच्यावर ठेवायची आहे. अशा पद्धतीने घेतल्यामुळे मग कुठेही फुगा आणि अ, असा गोळा दिसत नाही आहे मध्ये-मध्ये. खूप असं व्यवस्थित फिनिशिंग दिसतं. तर अशा पद्धतीने आपल्याला इथे पट्ट्या ठेवून ह्या शिवून घ्यायच्या आहेत. आपण अशा या उभ्या लाईनिंगमध्ये किंवा आडव्या लाईनिंगमध्ये पण हा यूज करू शकतो या पट्ट्यांचा. तर जरा वेगवेगळ्या पद्धतीने आपण करणार आहोत. तर मी एक टोट बॅग पण तयार करणार आहे याचीच उभ्या लाईनिंगमध्ये. तर त्याचाही व्हिडिओ मी शेअर करणार आहे. एकदम या साडीमध्ये आपण काय-काय यूज केलेलं आहे, ही साडी संपूर्ण आपण यूज करणार आहोत. तर याचं सगळं एकत्रित मी एखादा व्हिडिओ नंतर टाकणार आहे. या साडीपासून मी काय-काय बनवलेलं आहे आणि वेस्टपासून आपण बेस्ट बनवू शकतो. तर याची छोटीशी पर्स पण बनवू शकते, टोट बॅग बनवू शकते. तर अशा पद्धतीने आपण ह्या सगळ्या लेसेसच्या पट्ट्या इथे लावून घेतलेल्या आहेत. आणि आपली लेस कुठे पण वाया गेलेली नाही आहे. संपूर्ण लेस इथं व्यवस्थित वापरली गेलेली आहे. जितकी लागते तेवढीच इथे कट करून पुन्हा मी ती पुढे जोडत आहे. अशा पद्धतीने वापर केल्यानंतर कपडाही वेस्ट होत नाही आणि शिलाई पण भक्कम चांगली होते. बघू शकता. तर हे आपलं क्विल्ट तयार झालेलं आहे. यानंतर आपण साईडचा जो कपडा आहे तो एक्स्ट्रा तो सगळा कट करून घेणार आहोत या ठिकाणी. तर हा आपण कपडा 15x10 चा घेतलेला आहे. मेजरमेंट नंतर दाखवणारच आहे कारण कट होतो कपडा त्यामुळे आत्ता सुरुवातीला नाही करणार आहे. रफली मी जे सांगितले माप तर ते आपण नंतर बघू शकतो. तर इथे एक क्विल्ट असं तयार झालेलं आहे खूप सुंदररित्या. तर इथे आपण हे अस्तर म्हणून यूज करणार आहोत निळा कपडा. तर इथे मी सुरुवातीला झिप लावून घेते आहे. तर झिपच्या बरोबरच इथे अस्तर पण जोडून घेणार आहे. त्यानंतर दुसरी बाजू पण आपण बघू शकता इथे लेस दिसते बाहेर. दुसऱ्या साईडला आपण आधी काय करणार आहोत झिप लावून घेणार आहोत. कारण वरचा जो कपडा आहे तो झोळ पडू शकतो किंवा लूज पडू शकतो. म्हणून आधी मी इथे दुसऱ्या साईडला आधी झिप लावून घेतलेली आहे. त्यानंतर हा कपडा सरळ करून त्यावर बरोबर त्या ठिकाणीच आपल्याला शिलाई करायची जिथे झिप लावलेली आहे. आता हा कपडा आपल्याला इथे सुलट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण झिप लावलेल्या ठिकाणी दाबटीप घ्यायची आहे या ठिकाणी आपल्याला. फिनिशिंग बघू शकता व्यवस्थित आतल्या साईडनं आपली शिलाई आत गेलेली आहे पूर्ण. इथे दाबटीप घेऊन झालेली आहे. आपण इथे सेंटरला मार्क केलं आणि
दोन्ही साईडनं 2.5 इंचवर मार्क केलेला आहे. या ठिकाणी आपल्याला इथे बेल्ट बसवून घ्यायचे आहेत. तर बेल्ट घेतलेले आहेत मी 14 इंचाचे. 13-14 चालून जातात. हा बेल्ट आपण झिप लावताना झिपसोबत पण लावू शकलो असतो, पण आपल्याला तसं नव्हतं करायचं. झिप लावण्याआधी बेल्ट बसवला जातो, तसाही छान दिसतो तोही. दुसऱ्या बाजूलाही बेल्ट लावून घेतलेला आहे. आता यानंतर आपल्याला यामध्ये रनर टाकायचा आहे एक. इथे रनर लावून घेतलेला आहे. आता ही बॅग आपल्याला उलट करून घ्यायची आहे. त्यानंतर दोन्ही साईडनं शिलाई करायची आहे. अगदी सिंपल मेथड आहे ही. कारण जी साईडची जी शिलाई आहे ती पण मी हाईड करू शकले असते, पण कारण व्हिडिओ थोडासा जरा काही लोकांना काही ताईंना थोडं लवकर समजत नाही कसं उलटं केलं ते कापड. त्यामुळे मी सिंपल बॅग शिवलेली आहे ही. इथं 1.5 बाय 1.5चे आपण कॉर्नर कट करून घेत आहोत. त्यानंतर एक कॉर्नर शिवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीनं. याला मी पायपिंग पण नंतर करून घेणारच आहे. तर आता ही बॅग आपली इथे पूर्ण झालेली आहे. सुलट करून बघू शकतो. खूप सुंदर अशी छोटीशी हँडबॅग तयार झालेली आहे ही. हिचं साईज पण आपण चेक करू शकतो. खूप छान शेप आलेला आहे बॅगला. तर ही बॅग तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कंप्लीट पाहिल्याबद्दल थँक्यू. धन्यवाद. तुम्ही या बॅगचं मेजरमेंट बघितलं आता. रुंदी आहे 11, उंची आहे 8 आणि खालची रुंदी आहे 4.